सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आजपासून मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे. तर मार्गशीर्ष महिन्याच्या सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा. या महिन्यात खूप सुंदर महिना आहे. जेवढा श्रावण महिना पवित्र आहे, तेवढाच मार्गशीर्ष महिनाही पवित्र आहे. व मार्गशीर्ष महिन्यात खूप महत्त्वाचे सण असतात, ते म्हणजे दत्त जयंती येते. तसेच आपल्या कुळदैवत खंडोबांची चंपाषष्ठी असते, म्हणजे खंडेरावांचं षडरात्र उत्सव असतं. आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात अनेक सेवा करता येतात. तर हा महिना अतिशय पवित्र व सेवा करायला अतिशय महत्त्वाचा आहे. आपल्या सेवेचा बँक बॅलन्स जर आपल्याला वाढवायचा असेल, म्हणजे आपल्याला पैशाने श्रीमंत नाही तर सेवेने श्रीमंत व्हायचे आहे, कारण की ही सेवा आपल्याला प्रत्येक संकटातून तारून नेत असते. तर ही सेवा करायची असेल, या सेवाचा बँक बॅलन्स वाढवायचा असेल, तर महाराजांच्या सेवेत या आणि महाराजांना केंद्रातून ज्या सेवा दिल्या जातात त्या प्रत्येकाने सेवा आवर्जून करा. तर सर्व महिलांना माझी कळकळीची विनंती आहे की आपल्याला मार्गशीर्षमध्ये या 5 गुरुवारी तरी कमीत कमी या सेवा रुजू करायच्या आहेत. ज्यांना दररोज जमेल त्यांनी दररोज करा, की हा महिना अतिशय पवित्र आहे, अतिशय. तर सगळ्यात पहिल्यांदा येतं, आता आपण उद्या गुरुवारी सकाळी उठल्यानंतर पूजा मांडणी करतो मार्गशीर्ष महिन्यातली, त्याचाही व्हिडिओ मी अपलोड केला आहे, जाऊन चेकआउट करा. तर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यात पूजा मांडणी केल्यानंतर येतो तो आपला मुख्य प्रवेशद्वार. मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला काय करायचं आहे, प्रवेशद्वार स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. उंबऱ्याला हळदीच्या पाण्यानं धुवून घ्यायचं, हळदीचं लेपन करायचं आहे व मुख्य दरवाजावरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर मुख्य दरवाजाला ओवाळायचं, धूप दीप ओवाळायचा, मुख्य दरवाजाला उंबऱ्याला ओवाळायचं. दुसरी गोष्ट म्हणजे येते आपली तुळस. गुरुवारी आपण तुळशीला कच्चं दूध वाहत असतो, का तर धनवृद्धी व्हावी म्हणून आपण कच्चं दूध, किती दूध घ्यायचं, एक चमचाभर दूध घ्यायचं, ते त्या तुळशीला व्हायचं. नंतर पाणी वाहिलं तरी चालेल, किंवा 1 चमचाभर दुधात तुम्ही पाणी घ्या व ते पाणी तुळशीला वाहिलं तरी चालेल. त्यानंतर येते ती श्रीयंत्रावरची सेवा. तर श्रीयंत्राची सेवा आपल्याला काय करायची आहे, ज्यांच्याकडे श्रीयंत्र आहे त्यांनी श्रीयंत्रावरती करा. आणि त्याचबरोबर महालक्ष्मीच्या मूर्तीवर जर श्रीयंत्र नसेल तर केले तरी चालेल. तर काय सेवा आहे, कुंकुमार्चन. प्रत्येक स्वामी भक्ताला कुंकुमार्चन सेवा माहीत आहे. कुंकुमार्चन सेवा ही लक्ष्मीप्राप्तीची अतिशय उच्च कोटीची सेवा आहे. तर आपल्याला श्रीसूक्त 16 वेळा म्हणत आपल्याला कुंकुमार्चन सेवा करायची आहे. तर त्याचबरोबर लक्ष्मी अष्टक, वैभव लक्ष्मी व्रतकथेत लक्ष्मी अष्टक आहे. तर ते लक्ष्मी अष्टक तुम्ही 1 वेळा, 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा यथाशक्ती तुम्हाला वाचन करायचं आहे. लक्ष्मी अष्टकचे अतिशय सुंदर अनुभव आहेत, वाचन करून पहा. दररोज लक्ष्मी अष्टक सायंकाळी वाचत जावा, याचा अनुभव खूप सुंदर आहे. ज्यांना शक्य नाही त्यांनी गुरुवारी तरी कमीत कमी लक्ष्मी अष्टक 3, 5, 7 वेळा यथाशक्ती वाचायचं. त्यानंतर जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी आनंदाने वास करते. तर आपल्याला भगवान विष्णूंची कोणती सेवा करायची आहे, तर आपल्याला विष्णू सहस्त्रनामावलीचं वाचन करायचं आहे. आता विष्णू सहस्त्रनामावलीचं ज्यांना वाचन शक्य आहे त्यांनी विष्णू सहस्त्रनामावली वाचन करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी विष्णू सहस्त्रनाम वाचा. आता विष्णू सहस्त्रनामावली काय, तर विष्णूंची 1001 नावं. आणि विष्णू सहस्त्रनाम म्हणजे काय, तर भगवान विष्णूंची 101 ओवी असणारं जे विष्णू सहस्त्रनाम आहे ते संस्कृतमध्ये आहे, आणि विष्णू सहस्त्रनामावली ही वेगळी आहे. तर विष्णू सहस्त्रनामावली तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही वाचन करायचं आहे. गुरुवारी तरीही कमीत कमी सेवा करा, दररोज केलं तर अतिशय उत्तम. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र या मार्गशीर्ष महिन्यात दररोज एकदा तरी वाचा. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. 2 मिनटंसुद्धा व्यंकटेश स्तोत्र वाचायला लागत नाहीत. संस्कृतमधलं वाचला म्हणजे जास्त वेळ जात नाही. मराठी प्राकृतमध्ये जे आहे ते फार मोठं आहे. तर संस्कृतमधलं आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे. तर ते व्यंकटेश स्तोत्र तुम्हाला गुरुवारी वाचायचं आहे. आणि ज्यांना शक्य आहे त्यांनी दररोज वाचा. अतिशय अतिशय सुंदर व्यंकटेश स्तोत्राची सेवा आहे. माझी कळकळीची विनंती आहे की विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र आवर्जून वाचत जा. लक्ष्मीच अष्टकम आवर्जून वाचत जा. या छोट्या छोट्या सेवा आपल्या आयुष्यात खूप बदल करतात. लक्ष्मीप्राप्ती म्हणजे फक्त पैसा धन एवढंच नाही, तर आपल्या घरात येणारं सुख शांती. सुख हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं.
आणि ते सुख प्राप्त व्हावं म्हणूनच फक्त लक्ष्मी प्राप्ती असून उपयोग नाही. अनेकांच्या घरात बघा भरपूर पैसा आहे पण समाधान नाही, सुख नाही. त्यांच्यासाठीही सांगते की ज्यांच्याकडे पैसा नाही त्यांनीही लक्ष्मी प्राप्तीसाठी करा व प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी देखील या सेवा करा व आपल्या घरात लक्ष्मी बरोबरच सुख शांती राहावी, मुलाबाळांना सुख लाभावं. आपल्या मिस्टरांच्या हाताला हात लावून आपण म्हणजे बघा ते जर कष्ट करतात ना घराच्या बाहेर जाऊन, तर आपण कुठेतरी सेवा करून आध्यात्मिक जोड त्यांना देणं गरजेचं आहे. त्यामुळे सेवा करा, आपल्या मिस्टरांना कुठेतरी हातभार लावा. तर ही सेवा प्रत्येक कुलस्त्रीने करायची आहे. त्याचबरोबर ही सेवा झाल्यानंतर आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात विष्णू गायत्री मंत्र आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र आहे, नवार्णव मंत्र आहे, कुबेर मंत्र आहे आणि आपल्या गुरूंना विसरायचं नाही. तर महाराजांचा मंत्र हे सर्व मंत्र तुम्हाला 16 वेळा म्हणायचे. श्रीसूक्त म्हणत अभिषेक घातल्यानंतर त्याच जागी बसून हे मंत्र प्रत्येक तुम्हाला 16 वेळा म्हणायचे आहेत. आणि हे मंत्र खूप सुंदर अनुभव देतात. ओम महालक्ष्मीच्च विद्महे विष्णुपत्नीच्च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा लक्ष्मी गायत्री मंत्र आहे. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात हा विष्णू गायत्री मंत्र आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा नवार्णव मंत्र आहे. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र आहे. तर हे सर्व मंत्र आपल्याला 16 वेळा म्हणायचे आहेत. तुम्ही म्हणणार आहे की स्वामींचे 21 स्वामी चरित्र पारायण चालू आहेत, आम्हाला महाराजांची नित्यसेवाही करावी लागते. त्याचबरोबर आपल्याला आता चंपाषष्ठी म्हणजे खंडेरावांचं षडरात्र उत्सव चालू आहे, तर सेवा किती करायच्या, कोणकोणत्या करायच्या. जर तुमचं मन खंबीर असेल तर तुम्हाला शारीरिक बळाबरोबर मानसिक बळ असेल तर तुम्ही कोणतीही सेवा यशस्वी करू शकता. व म्हणजे स्वतः तुम्ही विचार करा की महाराज तुमच्याकडून जास्तीत जास्त सेवा करून घेत आहेत, जास्तीत जास्त सेवा तुमच्याकडून होते व हीच सेवा तुम्हाला आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उपयोगी पडणार आहे. पैसा नाही, पैसा आज आहे तर उद्या नाही. त्यामुळे लक्ष्मी प्राप्ती जरी असेल, लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण सेवा करत असू तरी ती लक्ष्मी प्राप्त केल्यानंतर आपल्या घरात चिरकाल सुखशांती राहावी त्यासाठी देखील सेवा करायची आहेत. तर अखंड लक्ष्मी प्राप्ती व प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी ही सेवा आपल्याला करायची आहे. कुंकुमार्चन सेवा तर अतिशय उच्च कोटीची आहे. आपल्याला पोथी महालक्ष्मी मार्गशीर्ष महिन्यातील पोथी वाचा, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन श्रीसूक्त म्हणत 16 वेळा करा. यथाशक्ती यथाभक्ती कोणतीही सेवा करा. महाराज तुमच्या पाठीशी आहेत. स्वतः महाराज तुमच्या ब्रह्मांडाचे नायक तुमच्या पाठीशी आहेत. तर भीता कशाला, कोणतीही सेवा करा, मनोभावे करा, संकल्पयुक्त करा. महाराजांपाशी संकल्प सोडा की महाराज ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या. आता ज्या मी आत्ता सेवा सांगितल्यात त्यातली कोणतीच संकल्पयुक्त सेवा करायची गरज नाही. तुम्हाला वेळ मिळेल तशी तुम्ही सेवा करू शकता. फक्त 21 दिवसीय स्वामीचरित्र पारायण किंवा 11, 7, 5 सत्यनारायण आपण संकल्पयुक्त करायचे आहेत. सत्यनारायणाची सेवा ही अतिशय उच्च कोटीची आहे भगवान विष्णूंची. त्या सेवेबद्दलही मी व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहे. तर आपल्याला या सर्व सेवा करायच्या आहेत आणि माता लक्ष्मीचे स्वामींचे आभार माना की आपल्याकडून एवढ्या त्या सेवा सर्व करून घेणार आहेत. महाराजांना फक्त डोळे बंद करा व महाराजांना सांगा की महाराज तुमच्या सेवेत मी आली आहे. गेल्या जन्मीची काहीतरी पुण्याई असेल आणि जी काही मी सेवा करेन ती तुमच्या कृपा आशीर्वादाने करणार आहे व तुम्हीच करते करविते आहात. तुम्ही माझ्याकडून सेवा करवून घ्या. तर महाराज सगळी सेवा तुमच्याकडून करून घेतील. थकून जाऊ नका. तुमचं मन जर खंबीर असेल ना तर प्रत्येक सेवा करू शकता. तरी छोटीशी झालेली थोडकी सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि सर्वांना भरभरून माता लक्ष्मीने आशीर्वाद देऊ.